नमस्कार मित्रांनो, जय श्रीहरी, जय विष्णू. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक स्तोत्रे आणि मंत्र आणि पवित्र ग्रंथ आहेत, पण त्यामध्ये एक असे दिव्य स्तोत्र आहे ज्याचे स्मरण शतकानुशतके लाखो भक्त श्रद्धेने करत आले आहेत. ते म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम. असे मानले जाते की श्रद्धा आणि भक्तिभावाने विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते, ईश्वरावरील विश्वास दृढ होतो आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विष्णू सहस्रनामाची उत्पत्ती कशी झाली, भीष्म पितामहांनी हे स्तोत्र का सांगितले, त्यांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, फलश्रुतीमध्ये कोणते लाभ सांगितले आहेत आणि विष्णू सहस्रनामाचे पठण कसे करावे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. विष्णू सहस्रनामाची उत्पत्ती. महाभारत युद्ध संपल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर यांनी भीष्म पितामहांना विचारले, जगातील सर्वोच्च दैवत कोण? कोणत्या देवाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे कल्याण होते? तेव्हा शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नावांचे स्तोत्र सांगितले. यालाच श्री विष्णू सहस्रनाम म्हणतात. या स्तोत्रात श्री विष्णूंचे विविध गुण, स्वरूप, करुणा, सामर्थ्य आणि विश्वपालक रूपाचे वर्णन आहे. विष्णू सहस्रनामाचे महत्त्व. विष्णू सहस्रनाम हे केवळ 1000 नावांचे संकलन नाही, प्रत्येक नावामध्ये भगवंताचा एक दिव्य गुण दडलेला आहे. परंपरेनुसार नियमित नामस्मरणामुळे मन स्थिर आणि प्रसन्न राहण्यास मदत होते, ईश्वर भक्ती दृढ होते, सकारात्मक विचार वाढतात, जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते, घरात सात्विक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. फलश्रुती. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत श्रद्धेने पठण करणाऱ्या भक्तांसाठी अनेक मंगल फलांचा उल्लेख आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार भगवान विष्णूंची कृपा लाभते, मनातील भीती आणि चिंता कमी होण्यास मदत होते, कुटुंबात सुख, शांती आणि प्रेम वाढते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या साधनेस प्रेरणा मिळते, अंतःकरण शुद्ध होऊन भक्ती अधिक दृढ होते. ही फळे श्रद्धा, सातत्य आणि सदाचार यांच्यासह जोडलेली मानली जाते. पठण कसे करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमेसमोर दीप लावावा. ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करून पठण सुरू करावे. शक्य असल्यास दररोज किंवा एकादशी, गुरुवार किंवा इतर शुभ दिवशी पठण करावे. पठणानंतर सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. मित्रांनो, विष्णू सहस्रनाम हे फक्त शब्द नाहीत, ते श्रद्धा, भक्ती, संयम आणि ईश्वरावरील अखंड विश्वाचे प्रतीक आहे. नियमित नामस्मरण आपल्याला अंतर्मुख होण्यास, शांत राहण्यास आणि सदाचाराने जीवन जगण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना श्री विष्णूच्या या दिव्य स्तोत्राचे महत्त्व समजेल. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी एकच प्रार्थना. ओम नमो नारायणाय. सर्व भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामया. जय श्री हरी, जय श्री विष्णू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.